या प्रकरणातले काही आरोपी अजून कृष्ण आंधळे सारखे आरोपी अटक झालेले नाहीत। या प्रकरणातल्या आरोपींनी अनेकांचे मुडदे पाडून अमाप संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केलेली आहे। गुन्ह्यांचं समर्थन अडून करत असेल, त्यांचं संरक्षण करत असेल, असा संरक्षण सम्राट आमदार हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात असू नये, कारण हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे। अहिल्यानगरमध्ये उद्या आम्ही चक्का जाम पुकारलेला आहे। याच पद्धतीने महाराष्ट्रात सर्वत्र आवाज उठणार आहे। सर्वांवरती कठोर कारवाई केली पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे, पण शासनाला प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी कायद्याचा सदुपयोग करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत या प्रकरणातील एकही नराधम सुटणार नाही। सर्वांना फाशी झाली पाहिजे। यांना पाठीशी घालणारा मग तो वाल्या कराड असेल किंवा कोणी मंत्री किंवा किती मोठा असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर संतोष देशमुख यांचे मारेकरींना फाशीची शिक्षा व्हावी, लवकरात लवकर त्यामागचे मास्टरमाइंड शोधावे आणि त्यामध्ये नंतर नाव येत होतं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील कारवाई व्हावी, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची एक जनभावना पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाली होती। अनेक आंदोलन झाली, मराठा समाजाकडनं आंदोलन केली गेली, यामध्ये सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते। मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला नव्हता। काल ज्या पद्धतीने CID ने जे चार्जशीट दाखल केलं, त्यामध्ये त्या चार्जशीटमध्ये कशा प्रकारे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली याचे फोटोग्राफ त्यामध्ये पाहायला मिळाले आणि ते फोटो समाज माध्यमावरती फिरू लागले आणि जनतेमध्ये तीव्र भावना उमटायला लागल्या। त्यानंतर मराठा समाजाकडनं देखील या संदर्भामध्ये अतिशय मन हेलावणारे फोटो आल्यानंतर त्यांच्या भावना देखील भडकलेल्या आहेत। राज्यामध्ये मराठा समाजाकडनं येत्या काळात म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये आंदोलन देखील, निदर्शन देखील केली जाऊ शकते। खरं तर आज मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मला मिळाला असून तो मी स्वीकारला आहे। त्यांना मंत्रिपदावरनं कार्यमुक्त केले आणि सदरचा राजीनामा आपण राज्यपालांकडे पाठवला, त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटलेलं आहे। आता ही जी धग आहे ती आता मुंबईत येऊन पोहोचलेली आहे, कारण की महाराष्ट्रातील मराठा समाजाचे पदाधिकारी असो, लोक जे प्रतिनिधी आहेत, जे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, असे संजय भोर पाटील आपल्यासोबत आहे, राजेंद्र कोंडरे आपल्यासोबत आहे, गायकवाड जी पण आपल्यासोबत, हे सर्व आज मुंबईत म्हणजे काल रात्रीच मुंबईत दाखल आले। मात्र ते का दाखल झाले हे सर्वात महत्वाचं आहे, कारण की आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेऊया। कारण की त्यांचे जे तत्कालीन मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे होते, त्यांची ते भेट घेणार आहे। नेमकं काय कारण आहे आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेऊया। संजू पाटीलजी, नेमकं तुम्ही आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुम्ही भेट घेणार आहे, नेमकं कारण काय आहे? सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आली, याचे जे फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, हे फोटो व्हिडिओ जो कोणी बघेल, ज्याच्या संवेदना जिवंत असतील, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमच्या नेतृत्वाला, आमच्या सर्व नेत्यांना ह्या प्रकरणातली जी काही भयावह स्थिती आहे, भयानकता आहे, ही दाखवणार आहोत, फोटो व्हिडिओ दाखवणार आहोत। मंत्री धनंजय मुंडेंनी जरी या प्रकरणात आता राजीनामा दिलेला असला तरी हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाही, कारण हे प्रकरण कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नाही आहे। ही घटना इतकी भयंकर आहे की प्रत्येक संवेदनशील नागरिक या विरोधात पेटून उठेल, इतकं भयानकता या प्रकरणात आहे। आणि म्हणून मुंडेंचा राजीनामा झाला म्हणून प्रकरण संपलं असं कुणी समजू नये। या प्रकरणातले काही आरोपी अजून कृष्ण आंधळे सारखे आरोपी अटक झालेले नाहीत। या प्रकरणातल्या आरोपींनी अनेकांचे मुडदे पाडून अमाप संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केलेली आहे। या संपत्तीला टाच लागलेले नाही, ही जप्त झालेली नाही, यावर ईडी लागलेली नाही। मंत्री धनंजय मुंडेंनी या आरोपींच्या माध्यमातून किंवा त्या बाबतीत जे काही आरोप झालेले आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे असतील, खंडणीचे असतील, या बाबतीत काय कारवाई झालेली आहे याकडे महाराष्ट्रातील जनता बघते आहे। एकंदरीत आणि आरोपींना फॅसिलिटेट केलं जातं, त्यांना सोयी सुविधा जेलमध्ये पुरवल्या जातात, अशी जनतेची भावना आहे। हे सगळं थांबलं पाहिजे। या प्रकरणाची पाळंमुळं उखडून काढली पाहिजेत, तरच या प्रकरणात थांबता येईल। तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता, सर्व जाती धर्मीय संवेदनशील माणूस हा आक्रोश करत राहील। अहिल्यानगरमध्ये उद्या आम्ही चक्का जाम पुकारलेला आहे। याच पद्धतीने महाराष्ट्रात सर्वत्र आवाज उठणार आहे। कुठल्याही परिस्थितीत या प्रकरणातील एकही नराधम सुटणार नाही।
सर्वांना फाशी झाली पाहिजे. यांना पाठीशी घालणारा मग तो वाल्या कराड असेल किंवा कोणी मंत्री किंवा किती मोठा असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणातले जे पोलीस अधिकाऱ्यांनी माती खाल्लेली आहे, तो प्रशांत महाजन नावाचा पीआय असेल, राजेश पाटील नावाचा पीएसआय असेल, यांना खरं तर या प्रकरणात सहआरोपी केलं गेलेलं पाहिजे. मात्र त्यांच्यावरही पाहिजे तशी कारवाई झालेली नाही. अनेक लूप होल्स या प्रकरणात सर्वसामान्यांना दिसत आहेत आणि म्हणून मुंडेंचा राजीनामा झाला म्हणून प्रकरण संपलं असं कोणी समजू नये. जोपर्यंत या प्रकरणातले पाळमुळं उखडून निघणार नाहीत तोपर्यंत हा वणवा असाच पेटत राहणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया ह्या 1 ते 2 दिवसामध्ये राज्यपालांची भेट घेणार आहे. फक्त मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांचं मंत्रिपदच रद्द केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करणार आहे. तर मराठा समाजाकडनं अशा प्रकारचं निवेदन राज्यपालांना दिलं जाणार आहे का? यापूर्वीच राज्यपालांना दिले, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. मुळामध्ये राज्य सरकारला जर संघटित गुन्हेगारी राज्यातली संपवायची असेल तर केवळ त्या विषयापुरता गुन्हा दाखल करून त्याच्यात न्यायालयात केस चालून संपवत नाही. गुन्हेगारी ज्यातनं निर्माण होते ते निर्माण होणारे घटक काय असते, वाळूचे विषय आहे, राख माफिया आहे, त्यानंतर व्याजाचे पैसे आहेत, जमिनी बळकावणे आहेत, असे सगळे विषय जे काही बीड जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून त्या त्या प्रकारची जे काही उपाययोजना सरकारने करणं अभिप्रेत होती ती तेवढ्या ताकदीने झाली नाही. वाळू चोरीला जाते, आपल्याकडं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे अतिशय प्रतिष्ठित असं दल आहे ते तिथं वापरू शकतंय. राख चोरीला जाते त्याच्यात करू शकतंय. बीड जिल्ह्यामध्ये 107 लोकांचे रिव्हॉल्व्हरचे परवाने जप्त झाले. ते जप्त केलेल्या परवान्यामधलं जे रिव्हॉल्व्हर आहे ते पोलीस स्टेशनला जमा झालं की नाही हे सुद्धा राज्य सरकारने किंवा जिल्हा प्रशासनाने दाखल केलं नाही. त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये जे दहशतीचं आणि मोठं वातावरण तयार झालेलं आहे या वातावरणातनं सर्वसामान्य नागरिकांना प्रशासन नावाची जी चीज आहे ती त्या ठिकाणी दिसत नसल्यामुळं आता राज्य सरकारने फक्त मुंडेंच्या राजीनाम्यावर न थांबता हे जे काही सगळं समूह नेटवर्क जे तयार झालेले हे साम्राज्य मुळापासून उद्ध्वस्त करण्यासाठी अस्तित्वात असलेले केंद्राचे आणि राज्याचे जेवढे जेवढे कायदे आहेत त्या कायद्याचा हत्यार म्हणून वापर करून हे पूर्णपणे मुळासकट नष्ट केलं पाहिजे. हे जर मुळासकट नष्ट केलं तर राज्यामध्ये इतर ठिकाणी जे अशा पद्धतीचं संघटित गुन्हेगारीचं नेटवर्क आहे जे गोपीनाथ मुंडेंनी 1995 माझा प्रश्न थेट असा होता, राज्यपालांची तुम्ही भेट घेऊन धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहात? निश्चितपणे पत्र देऊ आम्ही आणि ती आमदारकी कुठल्याही परिस्थितीत जाईल याच्यासाठी जे काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन असेल त्या प्रोव्हिजनचा वापर करावा लागेल. आता त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेला नाही, वैद्यकीय कारणास्तव दिलेला आहे. एवढी मोठी संवेदनशील जो माणूस म्हणतो की प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना घडतात, मग जर लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचं समर्थन अडून करत असेल, त्यांचं संरक्षण करत असेल, असा संरक्षण सम्राट आमदार हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात असू नये. कारण हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे आणि त्यांचे नेते जेव्हा म्हणतात की यशवंतरावांचा महाराष्ट्र आहे तर यशवंतरावांच्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती विधानसभेत दिसता कामा नये. निश्चित निवेदन देऊ. गायकवाडजी, येत्या काळामध्ये आता म्हणजे आतापर्यंत बघितले मराठा आणि ओबीसी ह्या लढा कायम लावला गेला आणि राजकारण्यांनी पोळ्या भाजलेल्या आहेत. आता या प्रकारांचा देखील फायदे अनेक राजकारते मिळू शकतात. तर यावरती आता मराठा समाजाकडनं काय पावले उचलले जाऊ शकतात? एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जातीय फक्त एका कुठल्या विशिष्ट जातीचा नसतो. एक विधायक पद आहे, तर महाराष्ट्रातील हे जातीय सलोखा हा कायम टिकण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्याची एक या गोष्टीची परिस्थिती त्यांनी व्यवस्थित ठेवली पाहिजे. कुठल्याही समाजात ते निर्माण होईल अशा गोष्टी होता कामा नये. आणि संतोष देशमुख या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी आहेत जे त्यांचे धागेदोरे सापडलेत हे खरंच आता बोर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने, कोंड साहेब जे बोलले त्या पद्धतीने सर्वांवरती कठोर कारवाई केली पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे, पण शासनाला प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी कायद्याचा सदुपयोग करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी येऊन स्पष्ट केलेलं आहे की आता राजीनामा घेतलाय धनंजय मुंडेंना, त्यांना मंत्री पदावरनं कार्यमुक्त केलेलं आहे. परंतु जी जनभावना लोकांमध्ये पाहायला मिळते अशा प्रकारचे म्हणजे मन हेलावणारं, हृदय हेलावणारं लोकांच्या भावना समोर येत आहे. तीव्र पडसाद पाहायला मिळतात राज्यभर. तर अशा आमदाराने खरोखर आपल्या आमदारकीवर ठाम राहायला पाहिजे का? नाही, मला तर खरं तर कीव करावीशी वाटते. धनंजय मुंडे हे जाहीरपणे माध्यमांसमोर बोलले होते की होय, वाल्मिक कराड हा माझा जवळचा आहे. पंकजाताई जाहीर सभेतून म्हटलं होते की धनु भाऊंचं पानही वाल्मिक कराड शिवाय हलत नाही.
आता तोच वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून चार्जशीट मधून निष्पन्न झालेला आहे. असं असताना आणखी काय सिद्ध व्हायचंय? अरे नीतिमत्ता गहाण टाकायची का मंत्रिपदासाठी, आमदारकीसाठी? खरं तर 2 महिने 2.5 महिने घेतलेच नव्हते पाहिजे धनंजय मुंडे यांनी, आधीच राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं. मात्र मंत्रिपदाला ज्या पद्धतीने ते चिकटलेलं आहे, कीव करावीशी वाटते. त्यांनी नीतिमत्ता राखून यापूर्वीच हे केलं पाहिजे होतं. आणि त्यांचंही याच्यात कुठे त्यांनी ह्या लोकांना कशा पद्धतीने पोचले, हे गुंड कसे पोचले गेलेत, याची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे. तरच या प्रकरणातील पाळमुळं हे नष्ट होतील. समाजाच्या वतीने राज्यभरात आंदोलन निदर्शने केले जाऊ शकतील, जाणार का? मराठा समाजच नाही तर सर्व जाती धर्मातला प्रत्येक संवेदनशील नागरिक जो लोकशाहीला मानतो, तो शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानतो, तो प्रत्येक नागरिक आक्रोश करतोय. हा विषय एका जातीचा नाही, तर ज्या पद्धतीने लोकशाही मूल्य पायदळी तुडवली गेलेली आहेत, जे अमानुष कृत्य संतोष देशमुखांच्या मृतदेहाची जी विटंबना केली गेलेली आहे, मृतदेहाच्या तोंडावर लघुशंका केलेली आहे, हे लोकशाहीत कोण स्वीकारू शकतो? हा विषय जातीपातीच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून सर्व जाती धर्मातले लोक मराठा समाजासह या प्रकरणात आक्रोश करीत आहेत आणि आवाज उठवत राहणार आहे. आणि ही मशाल पेटती राहणार आहे. धन्यवाद. येणाऱ्या काळामध्येच ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच आहे, मात्र त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देईपर्यंत तेव्हा अशा पद्धतीचा अति मागणी मराठा समाजाकडनं केली जाणार नाही. आणि त्यासोबतच उद्या अहमदनगरमध्ये मराठा बांधवांकडनं इतर समाजातील लोकांना सोबत घेऊन चक्का जाम देखील या मराठा समाजाकडनं केला जाणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.